श्री राम समर्थ भाग क्रमांक 107। माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? एकदा सांगाल का आपण कृपया? ओके, धन्यवाद श्रीराम। सुरुवात केली भगवंतानी बांधून झाल्यावरती पुढे पुढे जायला। यशोदा माता आपली ताक घुसळते, आपली कामामध्ये व्यग्र आहे आणि भगवंत उखळ बांधलेली होती, त्या उखळासह हळूहळू हळूहळू पुढे जायला लागले। जेव्हा ते असे जायला लागले, अशा प्रकारची कथा जेव्हा ते सांगत होते, शुकमुनी तेव्हाच परीक्षित राजा म्हणाला, महाराज या ठिकाणी खूप मोठी कथा आहे असं मी ऐकलं आहे, की इथे खूप मोठी कथा घडली असं मी ऐकून आहे, परंतु मला इतकं व्यवस्थित माहीत नाही की काय घडलं आहे, की भगवंतांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्या कृती वरकरणी साध्या दिसायच्या, पण त्या प्रत्येक कृतीमधून काहीतरी गोष्ट अशी निघायची की ज्यातून लोकांना शिकवण मिळायची किंवा कोणाचा उद्धार व्हायचा। तर आतासुद्धा मला माहिती आहे की काहीतरी होणार आहे, तर काही कथा आहे का सुंदर? ते म्हणाले हो, आता एक सुंदर कथा आहे, ती तू ऐक, या कथेमधून तुला समजेल की उद्धार कोणाचा केला आणि का केला। ते म्हणाले कोणाचा उद्धार केला हे मला पहिलं सांगाल का? ते म्हणाले हां, उद्धार तर होणार आहे। नल आणि मणिग्रीव, मणिग्रीव नावाचे दोन जे कुबेराचे पुत्र आहेत, यांचा उद्धार होणार आहे आणि तो उद्धार भगवंताच्या हातून होणार आहे, हे लक्षात ठेव। तेव्हा परीक्षित राजाने विचारलं की महाराज मला हे सांगा की जर हे कुबेराचे पुत्र होते, यक्षपुत्र होते, तर मग हे असे वृक्ष योनीमध्ये का पोचले हे सांगाल का? तेव्हा ते म्हणाले हां, हे पहिल्यांदा तू समजून घे की हे यक्ष असूनसुद्धा या अशा प्रकारच्या वृक्ष योनीत का पोचले हे पहिलं ऐक, नंतर उद्धाराची कथा सांगतो। म्हणे हो महाराज सांगा। आणि शुकमुनीने कथा सांगायला सुरुवात केली। शुकमुनी म्हणाले की असं आहे की कुबेर देवांचा कोषाध्यक्ष, याची ही दोन मुलं रुद्रांचे गणसुद्धा होते, पण यक्ष होते ते। आणि अर्थात जसं आपण बघतो लौकिकामध्ये बऱ्याचशा वेळा, नेहमी नाही, की जे अतिधनाढ्य असतात, ज्यांना अतिधनाढ्य वडिलांकडून काही न करता धन प्राप्त होते, तेव्हा त्यांना ऐश्वर्याचा अर्थात मद चढतो। आणि नलकुबेर हे त्याच प्रकारामध्ये मोडणारे होते। कुबेराचे पुत्र होते, देवांचे कोषाध्यक्ष, त्यांचे दोन पुत्र, आणि अर्थात त्याचा त्यांना गर्भ झालाच होता। आणि गर्भ झाल्यावर काय होत नाही सांगा? सगळ्या गोष्टी घडतात त्या गर्भामुळेच घडतात। गची बाधा झालेली असते, आणि गची बाधा झाल्यावर ज्या ज्या गोष्टी होतात त्या त्या गोष्टी त्यांनी केल्या, आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट त्यांनी काय केली असेल, त्यांनी मदिरा प्राशन केली, वारुणी घेतली, त्यांनी भरपूर प्राशन केलं। आणि अर्थात यक्षपुत्र, पुढची मजा करण्यासाठी अप्सरा हजर होत्याच। अनेक अप्सरांना त्यांनी बरोबर घेतलं आणि त्यांच्याबरोबर अर्थात त्यांनी विहार करायचं ठरवलं। विहार तो करायला लागला। विहार करत होता पहिल्यांदा वनामध्ये। विहार यांच्यासह करता करता एक जलाशय दिसला, आणि त्याला जलाशयामध्ये विहार करायची इच्छा झाली या सर्व स्त्रियांबरोबर। आणि अर्थात त्यांनी जलविहाराला सुरुवात केली। जलविहार करताना अर्थात या सर्व त्याच्याबरोबरच्या असलेल्या सर्व अप्सरांनी सुद्धा वस्त्रत्याग केला, आणि त्या जलविहार करायला लागल्या ह्या पुत्रांबरोबर। दोघंही जण सगळे एकत्र जलविहार करतायत, कोणाचाही काहीही विचार न करता की आपण सार्वजनिक ठिकाणी हे सगळं करतो आहोत, तेव्हा आपण भान ठेवायला पाहिजे अशा प्रकारे करणं बरोबर आहे का? या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे दोन्ही मदनमत्त असे कुबेराचे पुत्र सर्व लाज लज्जा सर्व गोष्टी सोडून अशा प्रकारे विहार करत होते। बराच वेळ या लोकांचा जलविहार चालू होता, आणि त्याच वेळेस तिथून नारद मुनी चालले होते। नारद मुनींचं सहज लक्ष गेलं
जलाशयामध्ये आणि बघतात तो काय, हे दोन्ही पुत्र कुबेराचे, नलकुबेर आणि मणग्रीव, हे विवस्त्र होऊन त्या सर्व स्त्रियांबरोबर जलविहार करत होते. त्यांना कुठल्याही स्थितीचा भान नव्हता. अर्थात त्याचं कारण म्हणजे त्यांनी मदिरापानसुद्धा त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना कोणाचीही पर्वा नव्हती, कशाचीही त्यांनी विचार केला नाही आणि एखाद्या आंधळ्या माणसासारखं ते वागत होते आणि अतिशय उन्मत्तपणे तो हा जलविहार करत होते. हे सगळं बघितल्यावर अर्थात नारद मुनींना क्रोध आला. नारद मुनी जेव्हा तिथे आले किंवा तिथून जेव्हा चालले होते त्यावेळेस या दोघांना अजिबात समजलं नाही की नारद मुनी आले असतील, कारण त्यांनी मनाशी ठरवलंच होतं कोणी आले तरी आम्हाला काय फरक पडतो. अशी धारणा जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याला खरंच काही दिसत नाही, आंधळा होतो. आणि अशी धारणा या दोघांच्या मनात असल्यामुळेच नारद मुनी तिथे आलेले या दोघांनाही समजलं नाही. परंतु त्या स्त्रियांनाच लक्षात आलं की अरे नारद मुनी इथून चाललेत आणि अर्थात त्यांनी स्त्री सुलभ लज्जा त्यांना वाटली आणि त्यांनी आपली वस्त्र जी आहेत ती आपल्याकडे घेतली. हे सगळं घडूनसुद्धा या दोघांना काहीही फरक पडला नाही. ते मदोन्मत्त झाले होते आणि हे बघितल्यावरती मात्र नारदांना खूपच राग आला आणि नारद म्हणाले, खरोखर मनुष्याचं नीतिमत्ता बिघडण्याचं जी काही कारणं आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संपत्तीची नशा. संपत्तीची नशा असल्यामुळे ह्यांनी इतर नशासुद्धा घेतल्या नाही का. त्याला मद निर्माण झाला आहे. मद कशाचा निर्माण झाला? पहिल्यांदा मद निर्माण झाला संपत्तीचा, नंतर मद कसला निर्माण झाला? मद्य पिण्याचा. नंतर मद कसला निर्माण झाला? मद्याचा. आणि नंतर मद कसला निर्माण झाला? अर्थात स्त्रीचा. म शब्दावरून सगळ्या गोष्टी येत्या की मदन मोहिनी अशी ही स्त्री जी आहे तिचाही त्यांना अर्थात असा प्रचंड मोह निर्माण झाला आणि ते सगळं विसरून गेले आणि नारद मुनी आल्याचं सुद्धा त्यांना भान राहिलं नाही. मद्य, मदिरा आणि मदिराक्षी, खरोखर या सर्व गोष्टींमुळे त्यांचा तोल सुटला होता आणि नारद मुनींनी ठरवलं की आता मात्र ह्याला आपल्याला वटणीवर आणायला पाहिजे आणि वटणीवर आणण्यासाठी ज्याला आपण एक शाप देऊया, कारण हा ज्या प्रकारचं हे सगळं करतोय हा या यक्ष योनीमध्ये राहण्याचे हे शोभत नाहीत. यांना आपण अर्थात वृक्ष योनीमध्ये पाठवून देऊ, मगच त्यांना थोडीशी अक्कल येईल असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी शापवाणी उच्चारायची ठरवली. त्यांनी शापवाणी दिलीसुद्धा. म्हणाले, खरोखर या संपत्तीचा तुम्हाला गर्व झाल्यामुळे तुम्ही हे अशा प्रकारचं वर्तन करत आहात. खरोखर अतिसंपत्ती असले की हे असं घडू शकतं आणि म्हणून तुम्हाला मी आता शाप देतो आहे की तुम्ही आत्ता या क्षणी या योनीमधून वृक्ष योनीमध्ये जाऊन पोचाल. अशा प्रकारचा भयंकर शाप त्याने दिला. ते म्हणाले, खरोखर संपत्ती जेव्हा काहीही काम न करता मिळते, काहीही न करता जेव्हा मिळते तेव्हा त्याचा मद येतो. ही गोष्ट मात्र खरोखर विचार करण्यासारखी की जेव्हा आपण संपत्ती कमवतो, कष्ट करून घेतो तेव्हा आपल्याला मद होत नाही. परंतु जर ऐशारामाने जर प्राप्त झाली असेल काही न करता तर अर्थात त्या संपत्तीचा आपल्याला गर्व येऊ शकतो. किंबहुना आपण सुद्धा कधी कधी काहीही न करता फक्त असं वाटू शकतं की आता कशाला काय करायची गरज आहे, एवढी संपत्ती. अशी उदाहरणं आहेत अनेक. अशी अनेक उदाहरणं आहेत की वडिलांनी थोडासा मुद्दा वेगळा आहे परंतु तो बरोबरच आहे की कधी कधी एखाद्या घरामध्ये अन्य मार्गाने पैसा येत असतो. व्हाईट मनी ज्याला आपण म्हणत नाही, ब्लॅक मनी म्हणतो, असा येत असतो आणि त्या घरामधल्या लोकांना हे माहीत असते की आपल्याकडे जो पैसा येतो तो ब्लॅक मनी येतो म्हणून ते एवढा येतो आहे. एवढा काय पगार माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांना किंवा माझ्या यजमानांना नाही, परंतु पैसा येतो म्हटल्यावरती काय कधी कधी कोणी काय विचारत नाही, पैशाचा उपभोग घ्या एवढंच माहीत असतं आणि त्याचा परिणाम कधी कधी घडतो आपण म्हणतो. परंतु अशी ही जी इझी मनी असते ही ब्लॅक मनी असते,
ही लाभत नाही बऱ्याच वेळा. आणि मग याचा परिणाम कधी कधी असा घडतो की घरातली जी मुलं असतात किंवा जी कोणी मुलं किंवा मुली असतात त्यांना हे लक्षात येतं की आपल्याला काम करायची गरज नाही आहे, कारण माझ्या वडिलांकडे भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा येतो. आणि मग त्यांचं सगळं कामधाम सुटतं, शिक्षण नीट घेत नाहीत आणि अर्थात त्यांना नको त्या सवयी लागतात. अशी अनेक उदाहरणं मी स्वतःसुद्धा बघितली आहेत. त्यामुळे मला या विषयात खात्री आहे की या गोष्टीत खरोखर महत्त्व आहे. आपण म्हणतो ही इझी मनी जेव्हा येते कुठून तरी ती आपल्या मुलाबाळांना लाभत नाही, ही गोष्ट खरी आहे. अशी अनेक उदाहरणं बघितली जवळून की अशा प्रकारची पैसे आल्यामुळे चांगली मुलंसुद्धा बिघडलेली आहेत. शिकता शिकायची थांबतात. का तर हे सगळं जेव्हा त्यांना वाटतं की भरपूर पैसा आहे, काय करायची गरज नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणूनच अशा प्रकारचा आपण म्हणतो पैसा जेव्हा अति येतो ना तेव्हा याचा दुष्परिणाम घडू शकतो. आणि नारद मुनींचं पण तेच म्हणणं होतं. नारद मुनी म्हणले ह्याला जास्त पैसा मिळाला, हा जास्त श्रीमंत असल्यामुळे हे झालं आणि यांना मी वृक्षयोनीत पाठवतो. आता यांना बरोबर समजेल की आपण काय करत होतो आणि ते समजल्यावरच यांना खऱ्या अर्थाने अक्कल येईल. तोपर्यंत येणार नाही असं त्यांचंही मत होतं. म्हणून त्यांनी हा महाभयंकर असा शाप दिला. नारद मुनींचं असं म्हणणं आहे की बघा, नारद मुनीने एक दोन मुद्दे खूप छान मांडलेत. नारद मुनी असं म्हणतात की दारिद्र्य हा एक असा महत्त्वाचा भाग आहे किंवा अंजन आहे की दारिद्र्यातून जर मनुष्य वर आला तर त्याला बऱ्याच गोष्टीचं भान असतं, त्याला गर्व सहसा होत नाही, कारण तो खालून वर आलेला असतो. सोन्याचा चमचा घेऊन आला तर मध चढू शकतो, परंतु दारिद्र्यातून जो वर आला, जो खालून वर आला आहे, त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव असते. गरिबांचं दुःख माहीत असतं, वेदना माहीत असतात. आणि म्हणून त्यालाही असं वाटतं की ज्या वेदना आणि जे कष्ट मी सोसले आहेत ते इतरांना होऊ नये माझ्यासारखे, अशी त्याची भावना असते. आणि म्हणून तो माजत नाही. भागवतात जे वाक्य सांगितलं आहे की दरिद्री मनुष्य आहे तो, त्याला खरंच काही गोष्टी समजतात कारण त्यांनी खालून वर आलेला असतो, असं जे म्हणलं आहे. खरोखर जर हे जे वाक्य याला जर आपण प्रमाण मानत असतो तर त्याप्रमाणे जर विचार केला तर आजचे आपले प्राईम मिनिस्टर हे एकेकाळी चहा विकत होते. विचार करा, एकेकाळी स्टेशनवर चहा विकायचे आपण बघतो. रेल्वे स्टेशनला एखाद्या लांबच्या गाडीने जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा स्टेशनवरती धावत येतात लोक, चाय 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 चाय, गरम चाय. अशा प्रकारचं काम करणारे आपले पंतप्रधान होते. ह्या कॅटेगरीतून ते आज पंतप्रधान झाले. बघा किती मोठी गोष्ट आहे. जे भागवतात सांगितलेली ही क्वालिटी त्यांच्यामध्ये होती म्हणून किती योग्य आहेत की दारिद्र्यामधून ते वर आलेत. आणि दरिद्री असलेल्या मनुष्याला सर्व गोष्टीचं अशा माहिती असतात की लोकांचे काय कष्ट असतात, सामान्य लोकांचे काय दुःख असतं हे त्यांना माहीत असतं. आणि म्हणून ते प्रयत्न करतात प्रामाणिकपणे की लोकांचे कष्ट दूर व्हावेत आणि त्यांना सुख मिळावं. हा प्रयत्न अशी माणसं करतात, हे नारद मुनीने म्हणलं. खरोखर आपला देश, मी तर म्हणेन की ही त्यांची कृपाच आहे भगवंताची की अशा प्रकारची एक व्यक्ती आपल्या भारत देशाला आज मिळाली आहे. खरोखर आपलं भाग्य उदयाला आलं आहे असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे हा जेव्हा शाप त्यांनी दिला तेव्हा तो शाप जरी असला तरीसुद्धा त्याच्यामधून या कुबेरांच्या मुलांवर कृपाच होणार होती. कृपा काय होणार होती तर जेव्हा हा असा शाप दिला तेव्हा त्याने अर्थात नंतर त्यांची माफी मागितली. म्हणाले, मुनीवर आपण शाप दिला हे योग्यच केलं, कारण आमची योग्यता तीच आहे. आम्ही आपला अपमान केला, आपला आदर ठेवला नाही, आपल्याकडे बघितलं पण नाही, कारण आम्हाला हा चढलेला मान होता. परंतु आपण मला शाप दिलात हे फार चांगलं केलं. परंतु आमच्यावर कृपा करा की या शापाचा कालावधी काहीतरी मर्यादित ठेवायला आम्हाला क्षमा करा. अर्थात नारद मुनी म्हणाले, तुम्हाला शिक्षा द्यायची माझी इच्छा होती, परंतु कायमची शिक्षा नाही, फक्त तुम्हाला सुधारणा हा माझा हेतू आहे. आणि त्यामुळे जरी मी तुम्हाला शाप दिला असला तरी त्याच्या जोडीला उशाप पण देतो आहे की माझी कृपा तुमच्यावर राहणारच आहे, माझा अनुग्रह तुमच्यावर राहणारच आहे. आणि त्यामुळे असं होणार आहे की तुम्ही जरी वृक्ष झालात
तरी किती दिवस राहणार? तर देवांची 100 वर्ष. इतके दिवस तुम्हाला ह्या योनीत राहावंच लागेल. ती तुमची शिक्षा आहे. परंतु ही 100 वर्ष देवांची पूर्ण झाल्यावर भगवंताच्या हातून तुम्हाला तुमचा उद्धार होईल. प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन तुम्हाला मिळेल. भगवंताचं दर्शन मिळणं म्हणजे मोठा अनुग्रहच आहे ना. प्रत्यक्ष दर्शन मिळालं तर अनेकांना मिळायचं नाही भगवंताचं दर्शन. पण हा त्याला उशाप होता की तुम्ही ही शिक्षा जर भोगलीत तर ही शिक्षा भोगल्यावर तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. साकार रूपातलं सगुण साकार रूप तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यावेळेस तुमचा उद्धार होईल भगवंताच्या हातून. आता शाप नसून त्यांना एक प्रकारचं वरदानच होतं. आणि मग ते म्हणाले, खरोखर आहे, जरी आम्ही वृक्ष झाले तरी हरकत नाही, तुमच्या कृपेमुळे आम्हाला ही स्मृती नक्की राहणार. ते म्हणले, हो, स्मृती तुला नक्की राहील की तुम्ही कोण होतात आणि काय होणार आहे. ती स्मृती तुम्हाला नक्कीच राहील. आणि त्यांच्या मनामध्ये हीच गोष्ट होती की बस आम्हाला एकाच गोष्टीची वाट बघायची की कधी ही 100 वर्ष पूर्ण होतात आणि कधी भगवंताचं आम्हाला दर्शन होतं आणि त्यांचं दर्शन झालं तर आमचा उद्धार नक्की आहे. आणि अशा प्रकारचा हा शाप दिल्यावरती अर्थात ते वृक्ष योनीत पोचले आणि ते दोघंही जण अर्जुन वृक्ष होऊन अर्थात या ठिकाणी स्थापित झाले. गोकुळामध्ये ते अर्जुन वृक्ष झाले. त्यांना यमलार्जुन असं नाव होतं कारण दोन्ही वृक्ष जवळजवळ होते, भावभावासारखे. आणि अशा प्रकारे हे वृक्ष बनून तिथे जमिनीवर राहिले. हा सगळा शाप दिला होता कोणी? नारद मुनीने. नारद मुनीने शाप दिलाय. नारद मुनी भक्त कोणाचे? भगवंताचे. भगवंताचे ते भक्त. आणि भगवंताच्या हे लक्षात काय की माझ्या भक्तांनी हा शाप दिलेला आहे आणि या शापामुळे त्याला मुक्त करण्याची जबाबदारी आता माझ्यावर टाकलेली आहे आणि ती मी लक्षात ठेवून करणार आहे. कारण भक्त माझा आहे. नारद मुनींनी जो शाप दिला आहे तो खरा व्हायला पाहिजे. ती जबाबदारी कोणी? माझ्यावर आलेली आहे. आज जर आपण त्याच्या जागी असतो तर काय म्हणलं असतं नारद मुनींना? अहो नारद मुनी, मी किती कामामध्ये आहे, तुम्ही माझा विचार कसा केला नाही, मला विचारून शाप द्यायचा होता, मला वेळ आहे का? आपण म्हणलं असतं मी फार बिझी आहे. आपल्याला अहंकार असतो आपल्या सगळ्या गोष्टीचा, माझं असं आहे, माझं तसं आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण भगवंत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो आपल्या भक्तांचा. त्याच्या प्रत्येक वचनांचा, प्रत्येक शापाचं सगळ्याची आठवण भगवंत ठेवतो. आणि भगवंताला ही आठवण होती जेव्हा त्यांना उखळाला बांधलं त्याच वेळेस भगवंताच्या समोर हे 2 वृक्ष दिसत होते. अर्जुन वृक्ष किंवा ज्याला यमलार्जुन म्हणतात, हे 2 वृक्ष दिसत होते. भगवंताने विचार केला, आता माझ्या या भक्ताचं वचन सत्य करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ते उखळ बांधलेला असताना हळूहळू भगवंत ओढत 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 त्या वृक्षाच्या दिशेने जाऊ लागले. वृक्षाच्या दिशेने ते गेले. अर्थात ते दोन्ही वृक्ष अतिशय जवळजवळ होते आणि उखळ मोठं लांबलचक होतं. त्यामुळे घडलं असं की भगवंत त्या वृक्षाच्या पुढे गेले आणि उखळ अर्थात वृक्षाला अडकून राहिलं. बस याच स्थितीची भगवंताला वाट होती, याच क्षणाची भगवंताला वाट होती. उखळ वृक्षाला अडकून बसलं आणि भगवंत पुढे आणि वृक्षमध्ये आणि उखळ मागे. बस भगवंताने बघितलं मागे उखळ व्यवस्थित अडकलेला आहे वृक्षांना. भगवंताने फक्त एकच झटका दिला आणि बस भगवंताच्या एक धक्क्याने, एक झटक्याने ते दोन्ही प्रचंड वृक्ष मुळासकट उखडली गेली. इतकं प्रचंड झाड होतं ते, त्याच्या प्रचंड फांद्या होत्या, प्रचंड खोडं होती, डाळ्या कितीतरी होत्या. हे सगळं एका क्षणामध्ये प्रचंड आवाज झाला, कडकडाट झाला आणि ती दोन्ही झाडं उन्मळून जमिनीवर पडली. बघा आपण बघतो पावसाळ्यामध्ये कधी कधी की वादळ होतं, पाऊस पडतो सगळा, आणि अशा वेळेस एखादं झाड जरी पडलं किंवा एखादा फांदी जरी पडली तरी आपल्याला भीती वाटते, अरे किती मोठा आवाज येतो. आणि आवाज येतोच, ती कशावर तरी पडते, काहीतरी होतं. या ठिकाणी 2 प्रचंड वृक्ष
दिवसा ढवळ्या एका क्षणात जे आहे ते उन्मळून पडले आणि किती प्रचंड आवाज झाला. प्रचंड आवाज झाला, कडकडाट झाला, सर्वत्र भय माजलं. इतका आवाज झाल्यावर ते सगळे गोकुळवासी घाबरले, म्हणाले काय घडलं, काय माहिती, कुठे झालं, काय झालं. एक तर गोकुळावरती इतकी संकट येतात आणि आता काय झालं. म्हणून सगळे लोक धावत धावत त्या दिशेने यायला लागले. येऊन बघतात तो काय, इतक्या वेळ उभी असलेली हे दोन प्रचंड महावृक्ष दोन्ही उन्मळून जमिनीवर पडलेली होती, मुळा सगट. ते डोळे फाडून बघत होते की हे दोन प्रचंड वृक्ष पडले कसे. कुठेही आपल्याला असं समजलं नाही की काय कुठे वारा सुटलाय, कुठे वावटळ आले, असं कुठलंही चिन्ह नाही आहे. आणि अचानक कसं काय हे पडले. आवाज आला फक्त पडण्याचा, पण झाड एवढं मोठं पडण्यापूर्वी काहीतरी लक्षण दिसायला पाहिजे, काहीतरी दिसायला पाहिजे. काहीच कसं दिसलं नाही. त्याचं आश्चर्य वाटलं, पडली कशी ही दोन प्रचंड झाडं. आणि बघतायत तर ती झाडं पडली आहेत. त्या झाडांकडे ते डोळे फाडून फाडून बघतायत. आणि त्या दोन झाडांमधून दोन अतिशय तेजस्वी असे सिद्ध पुरुष बाहेर आले. त्यांचं तेज जर बघितलं असतं, त्यांचं जर तुम्ही जर प्रकाश बघितला असता, त्यांची कांती बघितली असते, त्यांच्या कांतीमुळे सर्व दिशा उजळून निघाल्या. आणि हे दोन सिद्ध पुरुष अर्थात नल आणि कुबेर होते. आणि हे दोघे जण होते, कुबेराची दोघे मुलं होती आणि ते दोघे मुक्त झाले होते. आणि हे दोन्ही मुलं भगवंताच्या जवळ म्हणजे श्रीकृष्णाच्या जवळ गेले आणि त्यांच्या चरणावर त्यांनी आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाले, भगवंता, या क्षणाची आम्ही वाट गेले 100 वर्ष बघत होतो. देवांची 100 वर्ष आम्ही फक्त आपण कधी याल आणि आमचा उद्धार कधी कराल या क्षणाची आम्ही चातकासारखी वाट बघत होतो. आज आपण आलात आणि आमचा उद्धार केलात. खरोखर नारद मुनींचे आभार. कारण त्यांनी जो शाप आम्हाला दिला, त्या शापामुळे आज आम्हाला आपलं दर्शन प्रत्यक्ष घडलं. आपल्या प्रत्यक्ष सगुण साकार रूप आम्हाला बघायला मिळालं, जे देवांना सुद्धा मिळत नाही, दुर्लभ आहे. तेव्हा खरोखर आपली कृपा आहे, आशीष ठेवा, असं म्हणून त्यांनी भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. ते म्हणाले, भगवंतही आनंदित झाले. भगवंत म्हणाले, चला, काही का असेना, तुम्ही भले एक चूक केलीत, परंतु अर्थात माझ्या दर्शनामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या आणि तुम्ही माझी जी वाट बघितली 100 वर्ष, देवांची 100 वर्ष माझी वाट बघितली, म्हणजेच माझं अनुसंधान तुम्ही ठेवलं. 100 वर्ष तुम्ही माझं अनुसंधान ठेवलं. ही सुद्धा एक मोठी तपश्चर्या आहे, नाही का. कारण भगवंताने म्हणलं की माझं येणं केणं प्रकारे तुम्ही कुठूनही अनुसंधान कसंही ठेवा, कुठल्याही मार्ग अनुसंधान ठेवा, फक्त अनुसंधान ठेवलं तरी सुद्धा मला पुरेसं आहे. हे भगवंताचं वाक्य आहे. आणि खरोखर त्याप्रमाणे घडलं. भगवंताशी त्यांचं जे अनुसंधान होतं, त्या अनुसंधानाचं फळ त्यांना मिळालं आणि भगवंताने त्यांना प्रत्यक्ष त्यांचा उद्धार केला. ते कृतकृत्य झाले. म्हणाले, भगवंता, आता आमच्यावर कृपा करा, आमची एक आपल्याला विनंती आहे. भगवंत म्हणाले, बोला, तुम्ही माझं इतकं चांगलं अनुसंधान ठेवलं, तुम्हाला काय हवं आहे, बोला. म्हणाले, आता आम्हाला इतर काही नको आहे. इतर अनेक गोष्टी आमच्याकडे भरपूर होत्या, म्हणूनच आमची ही अवस्था झाली. नको असलेल्या अनेक गोष्टींचा साठा आमच्याकडे होता आणि त्याच्यामुळे आमची ही परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा आम्हाला तुम्ही सांगता काय हवं आहे. आता आम्हाला अशी कुठलीही वस्तू नको की ज्याच्यामुळे आमची अशी परिस्थिती होईल. अशी कुठलीही गोष्ट आम्हाला नको आहे. भगवंत म्हणाले, बोला, तुम्हाला काय हवं, तुम्ही सांगा, फक्त काय हवं आहे, मी द्यायला तयार आहे. त्यांनी सांगितलं, भगवंता, अरे बापरे,
श्रीराम, मगाशी आवाज जरा तुटला होता ना, आता येतोय का आवाज ऐकू तुम्हाला सर्वांना? हां, कनेक्शनचा थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे असं झालं. श्रीराम. भगवंताने या दोघांनाही यक्षांना प्रसन्न झाल्यावरती सांगितलं, तुम्हाला काय हवं वरदान ते मागा. वरदान मागा म्हटल्यावरती ते म्हणाले, आम्हाला आता या सगळ्या गोष्टी नको आहेत, ज्या गोष्टींमुळे आम्ही या अशा ठिकाणी पोचलो. आता आम्हाला फक्त एकच गोष्ट तुम्ही द्या. काय द्याल? तर आमची वाणी आपल्या गुणांचे वर्णन करो ह्या पुढे, आमचे कान आपल्या कथा ऐकोत सदत, आमचे हात आपल्या सेवेमध्ये मग्न राहोत, आमच्या पायांनी तुमची प्रदक्षिणा घडो आणि आमचं मन आपल्या चरणांचे स्मरण करण्यात रत राहो. आम्हाला काही नको आणि आमच्या नेत्रांना आपलं शरीर असलेल्या अशा संतांचं दर्शन मिळो. बघा, संतांना त्यांनी काय मानलं आहे बघा. संत म्हणजे परमेश्वरच आहेत, कोणीही असोत. संत हे परमेश्वरच आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की परमेश्वराचं दर्शन तर आपल्याला सतत घडणं कठीण आहे, परंतु परमेश्वर ज्यांच्या शरीरामध्ये आहेत किंवा जे परमेश्वरासारखे आहेत अशा संतांचं आमच्या ह्या नेत्रांना प्रत्यक्ष दर्शन सतत घडत राहो, ही कृपा आमच्यावर करा. आम्हाला बाकी काहीही नको. काय मागणी केली सुंदर बघा, किती सुंदर मागणी केली. बाकी आम्हाला काही नको. अर्थात कृष्णाला अशा गोष्टी मागितल्या तर कृष्ण म्हणाले, तुम्ही जे काही मागितले तुम्हाला नक्की मिळेल, कारण तुमच्यामध्ये असलेले दोष जे आहेत ते सगळे आता नष्ट झालेत. कारण माझं दर्शन तुम्हाला मिळालं आहे. माझं दर्शन मिळाल्यामुळे तुमचे सगळे दोष नष्ट झाले आहेत. आणि नारद मुनीने पहिलं काम काय केलं असेल? तुम्हाला जो शाप दिला, त्या शापामुळे काय घडलं असेल? तर ज्या गोष्टीमुळे तुमच्यात हे दोष निर्माण झाले होते ती गोष्ट नष्ट झाली. हे जे दोष तुमच्यात निर्माण कशामुळे झाले होते? ऐश्वर्यामुळे. ऐश्वर्यामुळे तुम्हाला मद आला होता आणि मदामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. तर ज्याच्यामुळे हे सगळं झालं ती गोष्ट तुमची त्यांनी नष्ट केली. पहिली तुम्हाला शाप दिल्यावर तुमचं ऐश्वर्य नष्ट गेलं आणि ऐश्वर्य गेल्यावरती सगळ्याच गोष्टी गेल्या. आणि ही कृपा माझ्या भक्तांनी तुमच्यावर केली आणि नंतर मोठी कृपा ही केली की उशाप दिला. आणि अर्थात माझ्या भक्तांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्याचा शब्द मी कधी खाली पडू देत नाही आणि म्हणून तुमचा आज उद्धार झाला आहे. तेव्हा आता तुम्ही तुमच्या नगरीला परत जा. तुमच्या यक्ष लोकात तुम्ही आता जरूर जा. माझा आशीर्वाद तुम्हाला आहे. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्या दोघांनी सुद्धा भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि नंतर भगवंताची आज्ञा घेऊन ते आपल्या यक्ष लोकामध्ये परत गेले. अशा प्रकारे या दोघांचा सुद्धा उद्धार झाला. यमनार्जुनांचा उद्धार झाला आणि ही भगवंताची एक लीलाच होती. अशा प्रकारे भगवंताच्या लीला चालूच होत्या. आता जेव्हा ही सगळी लीला घडली, वृक्ष उन्मळून पडले, हे दोघं जण मुक्त झाले, आपल्या ठिकाणी निघून गेले, हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळेस लौकिकामध्ये काय गंमत घडली ते बघा. वृक्ष पडल्यावरती अर्थात सगळे गोपिका जमा झाले, नंद आला, सगळं झाले. ते हाच विचार करतात की वृक्ष पडले कसे? न कुठे वारा, न कुठे वादळ, न पाऊस, काहीच नाही. कुठे वीज पडली नाही, काही झाले, मग पडले कसे? हा प्रश्न त्यांना पडला की एवढे मोठे वृक्ष कसे पडले? बरं, पडण्यासारखी काही परिस्थिती नव्हती. पडण्यासारखी काही परिस्थिती नव्हती. वृक्ष तर चांगले होते, मग पडले कसे? चर्चा सुरू आहे. तेव्हा नेहमीप्रमाणेच त्यांनी तिथे इतर मुलं होतीच, त्यांना विचारलं, तुम्हाला काही दिसलं का? आम्हाला तर काही दिसलं नाही, कारण मोठी माणसं सगळी कामामध्ये होती. मुलं म्हणाली नेहमीप्रमाणे, हा काय, हा मुलगा आहे ना, यानेच केलं. हा मुलगा याने केलं? हो ना, त्याला बांधून ठेवलं होतं उखळामध्ये, झाडांच्या मधून तो चालला होता आणि उखळ लावलेलं होतं. उखळ झाडाला अडकलं आणि मग याने जोरात धक्का मारला आणि जोरात धक्का मारल्यावर झाडं पडली. अगदी सहजगत्या ह्या मुलांनी सांगितलं.
मुलांनी अगदी निरागसतेने सहजपणे सत्य सांगितलं, परंतु मुलांनी सांगितल्यामुळे अर्थात त्याच्यावरती कोणाचाही विश्वास बसला नाही. ते म्हणाले, मुलांवर काय विश्वास ठेवायचा? हा एवढा छोटासा मुलगा एवढं मोठं झाड पाडू शकतो का? शक्यच नाही. मुलं आहेत, मुलं काय सांगतील त्याच्यावर काय आपण ठेवायचा विश्वास. पण एवढं नक्की त्यांना वाटलं की आता सुद्धा संकटच आलं होतं. एवढं मोठं संकट आलं होतं आणि या संकटातून सुद्धा अर्थात भगवंताची कृपा आहे की ज्यामुळे आपण वाचलो. खरोखर भगवंताची कृपा आहे. अशीच कृपा भगवंताची राहायला पाहिजे. परत एकदा त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. यशोदा मातेने भगवंताची प्रार्थना केली. म्हणाली, भगवंता माझ्यावर कृपा करा. माझ्या मुलाला आजपर्यंत तुम्ही जसं संरक्षण केलं असंच संरक्षण करत राहा. अशा प्रकारे सर्वच लोकांनी प्रार्थना केली आणि भगवंत बघतायत गंमत की कसे लोक प्रार्थना करतायत, माझीच करतायत, पण मी समोर असून सुद्धा त्यांना समजत नाही. आणि अर्थात त्याचं कारण म्हणजे भगवंताची लीलाच होती. अशा प्रकारे भगवंताने ही अशी एक लीला केली. दिवसामागे दिवस चालले होते. एक दिवस एक गंमत घडली बघा. ही पण एक खूप छोटीशी गोष्ट आहे, पण ही गोष्ट पण मला खूप आवडते. लहान गोष्ट आहे, गोष्ट अशी काही नाहीच आहे म्हणलं तर, पण ही मला खूप आवडते. यातून खरंच घेण्यासारखा भाग आहे खूप. एकदा असं घडलं की त्या गावामधून एक बाई निघाली होती फळं विकायला. तिच्याकडे काही फळं होती टोपलीमध्ये आणि ती टोपलीतली फळं घेऊन फळं घ्या फळं घ्या फळं घ्या असं करत ती निघाली होती. गावातून फिरत होती. फिरताना अर्थात प्रत्येक गल्लीत गेली ती म्हणायची, कोणाला फळ हवं आहे का? हो, फळ घ्या, माझ्याकडची फळं खूप चांगली आहेत, खूप गोड आहेत, तुम्ही घ्या जरूर घ्या जरूर असं करत ती विकत चालली होती. आणि हा जेव्हा आवाज भगवंताने ऐकला, कन्हैयाने ऐकला, तेव्हा त्याला असं वाटलं की आपण ही फळं घ्यावीत. आणि आपण ही फळं घ्यावीत असं वाटलं. अर्थात फळं घेण्यासाठी मोबदला द्यायचा होता. पूर्वी तुम्हाला माहिती आहे की असं अनेक वेळा व्हायचं की पूर्वी कधी कधी चलन न देता धान्य पण द्यायची काही लोक. धान्याच्या मोबदल्यात फळं असा पण व्यवहार चालायचा. आणि भगवंताला हे माहीत होतं. भगवंताच्या मनामध्ये फळ खायची इच्छा निर्माण झाली बघा. जो इतरांना फळं देतो त्याच्या मनामध्ये फळं घ्यायची इच्छा निर्माण झाली होती. आणि मग त्यांनी काय ठरवलं, लौकिकमधली गोष्टी पाळायला पाहिजेत. ते आपल्या घरी गेले पटकन. डबा माहीत होता कुठे कशात ठेवलेलं आहे धान्य. आपल्या ह्या 2 मुठी एकत्र केल्या आणि ओंजळ भरली आणि ओंजळ भरून निघाले धावत धावत त्या बाईच्या दिशेने. फळ भरले. अगं जाऊ नकोस, थांब, मला फळं पाहिजेत. अगं जाऊ नकोस, थांब, मला फळं पाहिजेत. त्या बाईने मागे वळून बघितलं ते आपला कन्हैया छोटासा. ही ओंजळ जी आहे त्या ओंजळीतलं सगळं धान्य पडतंय कारण तो तिच्या मागे मागे येतोय. त्याला असं वाटलं ती निघून जाईल मला फळ न देता. जगाला फळ देणारा हा भगवंत तिच्या मागे फळ द्या म्हणून धावतोय. किती गंमत आहे. आणि त्याने मागता मागता त्याला असं वाटलं की आपल्या हातातलं सगळं धान्य पडेल म्हणून भगवंतानी मूठ बंद केली. मुठी आवळल्या. अजून जे काय होतं ते सगळं धान्य खाली पडलं. थोडंसंच धान्य शिल्लक राहिलं. बाईने बघितलं की एक छोटंसं बालक आपल्या दिशेने येतं आणि म्हणतं मला फळ द्या, मला फळ द्या. आणि जेव्हा तिने बघितलं की कन्हैया दुडूदुडू धावत येतो आणि हातामध्ये धान्य आहे, तेव्हा ती थांबली. आणि भगवंत तिथे पोचले आणि म्हणाले मला फळ पाहिजे गं, मला फळ पाहिजे गं. आणि भगवंताने त्यांच्या हातात असलेली मूठ, इवलीशी मूठ, ती मुठीत काय राहणार हो, इवलीशी मूठ, ती इवलीशी मूठ त्याने तिच्या पदरामध्ये मोकळी केली. काय थोडेसे दाणे असतील. म्हणाले मला फळ दे गं बाई, मला फळ दे. खरं पाहिलं तर त्या इवल्याच्या मुठीमध्ये काय राहणार, काय धान्य राहिले असतील. अतिशय कमी, काही शीतच होती म्हणलं तर हरकत नाही. सगळं पडूनच गेलं होतं. परंतु भगवंताचं तिला खूप कौतुक वाटलं. भगवंताचं विषयी तिला खूप प्रेम निर्माण झालं. आणि ती भगवंताला म्हणाली तुला फळं मी देते. आणि तिने आपल्या टोपलीमधून फळं घेतली आणि भगवंताच्या दोन्ही हातामध्ये, दोन्ही हात भरतील एवढी फळं दिली. म्हणे घे, तुला किती पाहिजे मुला,
घे मुला तुला किती पाहिजेत. आणि अशा प्रकारे भगवंताला तिने फळं दिली. लौकिकामध्ये तिला काहीही मिळालेलं नव्हतं. तिच्याकडे फक्त काही दाणे होते धान्याचे, जे भगवंताकडून मिळाले होते, परंतु तिने त्याचा विचार केला नाही की लौकिकामध्ये मी काय विकायला निघाले आणि मला काय मिळालं. तिने फक्त हा विचार केला की या सुंदर अशा बालकाला फळं पाहिजेत खायला, बस. तो काय देतो हे महत्त्वाचं नाही. आणि म्हणून त्या फक्त काही दाणे शिल्लक असलेलं धान्य तिने घेतलं आणि भगवंताला भरभरून फळं दिली. जो परमेश्वर जगाला फळ देतो अशा परमेश्वराला तिने आपल्याकडची फळं दिली. आणि ज्या क्षणी तिने ही फळं भगवंताला दिली, दुसऱ्या क्षणी भगवंताने तिला फळ दिलं. भगवंत ऋण कोणाचं ठेवत नाही हो, कधीही ऋण ठेवत नाही, एक क्षण पण ठेवत नाही. ज्या क्षणी तिने भगवंताला ही फळं दिली, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा लौकिकातल्या न करता, दुसऱ्या क्षणी तिची टोपली सोन्याच्या फळांनी भरून गेलं. सगळी फळं सोन्याची झाली आणि आतमध्ये दाणे नव्हते तर रत्न आणि माणकं भरली होती. एका क्षणामध्ये भगवंताने तिला तिच्या कर्माचं फळ दिलं. तिच्या भक्तीचं फळ नकळत केलेली भक्ती होती बघा. तिला माहीत नव्हतं की हे भगवंत आहे, पण तिला एवढंच माहीत होतं की हा एक छोटंसं बालक आहे, निरागस बालक आहे आणि त्याला फळ पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी तो मूल्य घेऊन आला आहे. त्या मूल्याला काहीही अर्थ नाही आहे हेही तिला माहीत होतं. गरीब बाई होती, काय पैसेवाली नव्हती किंवा मी दिलं मला काय फरक पडतो, नाही. परंतु तिच्या मनामध्ये दया, तिच्या मनामध्ये प्रेम आलं होतं आणि त्या प्रेमाने तिने केवळ प्रेमामुळे फक्त काही फळं तिने भगवंताला दिली आणि त्या छोट्याशा कृतीमुळे भगवंताने तिला सगळी सोन्याची फळं देऊन टाकली. सोन्याच्या फळामध्ये रत्न आणि माणकं भरली होती. एका क्षणामध्ये तिला त्याने कुठच्या कुठे नेऊन ठेवले. ही भगवंताची कृपा. किती सुंदर गोष्ट घडली होती, तिला माहीत पण नव्हतं. पण यातून खरोखर एक भाग घेण्यासारखा आहे की जेव्हा तुम्ही भगवंताला प्रेमाने जेव्हा एखादी गोष्ट देता तेव्हा भगवंत त्याचं काय फळ देतो बघा. भगवंताने जे म्हणलं आहे खरोखर भगवद्गीतेतलं की मला तुम्ही काहीही द्या, फक्त प्रेमाने द्या. तुम्ही मला फूल द्या, मला फळ द्या, मला पान द्या, मला जल द्या, काहीही फक्त प्रेमाने द्या, मी ते प्रत्यक्ष प्रगट होऊन ग्रहण करीन, असं भगवंताने भगवद्गीतेत म्हणलंय 9व्या अध्यायामध्ये 26वा श्लोक. आणि खरोखर बघा या ठिकाणी भगवंताने केवळ हे फळ ग्रहण केलं, फक्त फळ घेतलं आणि तिला काय फळ दिलं बघा. पण त्याच्यासाठी तिचं प्रेम महत्त्वाचं होतं. काय अर्पण तिने भगवंताला लौकिक केलं, एक सामान्य फळ दिलं. आणि भगवंताने तिला कुठलं फळ दिलं, त्याचं कारण प्रेम हा भाग आहे. प्रेमाने तुम्ही भगवंताला काहीही अर्पण करा, भगवंत तो स्वीकारतो आणि त्याचं फळ तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. असाही अनुभव आहे की कधी कधी काही जरी नाही दिलं तरी पण प्रेम दिलं तरी सुद्धा चालू शकतं. असंही उदाहरण बघण्यात आलेलं आहे की तेही नाही दिलं आहे पण प्रेम नक्की आहे. जे प्रेम दिलं आहे भगवंता, माझ्याकडे फळ पण नाही आहे, माझ्याकडे पान पण नाही आहे, माझ्याकडे जल पण नाही आहे तुला अर्पण करायला, माझ्याकडे काहीच नाही आहे, पण भगवंता माझ्याकडे फक्त प्रेम आहे. प्रेम आहे, प्रेमाने मी तुझी काही सेवा करू शकते, जी काय करता येईल ती, बाकी माझ्याकडे काही नाही. भगवंता हे प्रेमच माझं तू घे, असं जरी म्हणलं तर ते प्रेमच भगवंताला पाहिजे. वस्तूला महत्त्वच नाही आहे. आणि वस्तूला महत्त्व नव्हतं, प्रेमाला महत्त्व होतं, म्हणून हे फळ तिला म्हणाली. इतकी खरोखर बोध घेण्यासारखा गोष्ट आहे. आपण म्हणतो की मला पूजा करायची, माझ्याकडे ही वस्तू पाहिजे, मला पूजा करायची, मला ते पाहिजे, मला अमकं पाहिजे, मला तमकं आणायचं आहे, हे आणलेलं नाही, ते आणल्यानंतर मग पूजा करीन, मला दिवे लावायचे आहेत, पंच आरती करायची आहे, 5 दिवे पाहिजेत, माझ्याकडे तूप कमी आहे, माझ्याकडे वाती कमी आहेत, अमकं नाही आहे, मला तेल नाही आहे, तूप नाही आहे, हे पाहिजे, ते पाहिजे. सगळ्या गोष्टींची आपण वाट बघत असतो. ते झाल्याशिवाय मी भगवंताची पूजा करणार नाही. ते जरूर वापरा, पण त्या सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तुमचं प्रेम त्याच्यात आहे का हा बघा. जर प्रेम त्याच्यामध्ये असेल तर ती पूजा पोचलीच समजा. पण जर प्रेमाचा लवलेश नसेल तर ही
माझी षोडशोपचार पूजासुद्धा पोचणार नाही, लक्षात ठेवा. षोडशोपचार पूजासुद्धा भगवंताला पोचणार नाही, पण पोचू शकते तेव्हा जेव्हा तुमचं प्रेम त्याच्यामध्ये असतं तेव्हा. प्रेम नसेल तर काही नाही जगामध्ये. हा संदेश या कथेमधून सांगितला आहे. म्हणून मला ही कथा फार आवडते. यातलं तथ्य लक्षात घ्या, कथा काहीच नाही आहे विचार केला तर, परंतु भगवंताला फक्त प्रेम पाहिजे. हा भाग आपण लक्षात ठेवून जा. आपण प्रेमाने कुठलीही गोष्ट केलीत, प्रेमाने त्याची कथा ऐकली तरी आपल्याला फळ मिळणार आहे. प्रेमाने त्याचं एखादं भजन गायले तरी आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. प्रेमाने नाम घेतलं तरी फळ मिळणार आहे. प्रेमाने अनुसंधान ठेवलं तरी आपल्याला फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा, काय प्रेमामध्ये शक्ती आहे बघा. प्रेमामध्ये जी शक्ती ती कशातच नाही आहे. म्हणून अंगी प्रेम आणण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टी मिळाल्या तर आनंद, नाही मिळाला तरी आनंद, मिळाला तरी आनंद. म्हणून सर्वात महत्त्व प्रेम आहे हे लक्षात ठेवा. आपले महाराज पण म्हणतातच ना, प्रेमात राम रमतो प्रेमाला मोल ना जगा माझी. हाची सुबत गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. बाकी कुठल्याही गुरुना, कुठल्याही देवाला हे सगळं तुम्ही वाहिलं तर आनंद आहे, नाही असं नाही, पण नसेल तरी चालेल. त्यांना खरी तहान लागली आहे, ती फक्त आणि फक्त प्रेमाची तहान आहे. तेव्हा प्रेम जर तुम्ही बरोबर घेऊन गेलात तर तुमच्याकडे जे काही असेल ते वहा. चांगल्या गोष्टी मिळाल्या तर आनंदच आहे, प्रश्नच नाही आहे. वहा 56 भाऊ वहा. पण प्रेम नसेल तर या कुठल्याही गोष्टीचा काहीही फायदा नाही. हाही भाग घेण्यासारखा आहे. म्हणून या कथेला खूप महत्त्व आहे. कथा काहीच नाही आहे, परंतु त्यातला जो बोध आहे तो बोध मला तरी खूप आवडला. खूप हृदयस्पर्शी असा बोध आहे असं मला वाटलं की खरोखर आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवून जर केली तर काहीच लागत नाही आपल्याला. काहीच प्रेम देण्यासाठी काहीही वस्तू लागत नाही, ते आपल्या हृदयामध्ये आहे. काहीही बाहेरच्या कुठल्याही साधनांची गरज नाही. प्रेम हे आतमध्ये आहे. आणि असं प्रेम आमच्याकडे असताना इतर साधनांची गरजच नाही. सगळ्या उपाध्या आहेत म्हणल्या तर. पण प्रेम निखळ पाहिजे, प्रेम निस्वार्थी पाहिजे. असं प्रेम असेल तर काही कशाची गरज नाही. हे या उदाहरणातून अतिशय स्पष्टपणे भगवंतांनी दिलेलं आहे. हे एक प्रकारचा दृष्टांत भगवंतांनी दिला आहे की प्रेमाने तुम्ही सगळ्या गोष्टी करा, मला बाकी काहीही देऊ नका. अशा प्रकारे भगवंतांनी ह्या गरीब स्त्रीचा उद्धार केला. अशा प्रकारे भगवंत छोट्या छोट्या गोष्टी करत होते, परंतु या छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा अनेक महान गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना समजत होत्या. अनेक महान गोष्टीचं ज्ञान लोकांना होत होतं. तसं आज आपल्यालाही परत एकदा या गोष्टीचं ज्ञान झालं आहे की भगवंत जे म्हणतात ते करतात. फक्त असं म्हणत नाहीत की मला काही नको आहे. भगवंतांनी अशी अनेक उदाहरणं दिली आहेत. सुदाम्याचे पोहेसुद्धा भगवंतांनीच खाल्ले आहेत, नाही का? काय होते त्याच्यामध्ये मला सांगा. अरे सुदाम्याने आणलेले पोहे जाडे भरडे होते, फार काही चांगले नव्हते. आणि त्यांना द्यायला पण लाज वाटत होती, लपवून ठेवले होते. त्यांना वाटलं की आता आपण भगवंताला काय देणार, इतक्या मोठ्या महालामध्ये आपण येऊन पोचलो, आपण कसं त्याला देणार. अगोदरची गोष्ट वेगळी होती. गुरुकुलामध्ये आपण एकत्र शिकत होतो तेव्हा हा भाव नव्हता की हा राजाचा मुलगा आहे. पण आता हे दिसतंय की प्रत्यक्ष एवढं मोठं राज्य आहे याच्याकडे आणि आपण ह्याला हे काय देणार, म्हणून तो काढत पण नव्हता. पण भगवंताने आठवणीने सांगितलं, माझ्यासाठी खाऊ काय आणला आहेस, आणि तो खाऊ मागून घेतला. त्याला लाज वाटत होती, म्हणलं काढ, लपून काय ठेवलं आहेस, मला पाहिजे. आणि ते पोहे त्यांनी खाल्ले ओबड धोबड. पण म्हणून त्या सुदाम्याचे पोहे हा शब्द प्रसिद्ध झाला की गरीब सुदाम्या, पण पोहे प्रेमाने दिले होते त्याच्या पत्नीने. म्हणाले जा, रिक्त हस्ते जाऊ नका, आपल्या मित्राकडे इतक्या दिवसांनी चालला आहात, काहीतरी घेऊन जा. ही पद्धत आहेच नाही का, आपणही जवळ जातो कधी कधी कोणाकडे, काहीतरी घेऊन जातो जे शक्य आहे ते, असं काही नाही. परंतु ते प्रेमाने घेऊन गेल्यावेळेस हे पोहेसुद्धा त्यांनी बोकण्या मारून खाल्ले. लक्ष्मीला पण म्हणले खा खा, अशी तुला चव स्वर्गात पण मिळणार नाही. आणि
सुदामा फक्त बघत होते की भगवंत काय चीज आहेत. म्हणाले, खरोखर भगवंत तुम्ही अद्वितीय आहात. जसे तुम्ही लहानपणी होता तसेच आजही आहात. लौकिकातल्या कुठल्याही गोष्टीने तुम्हाला फरक पडू शकत नाही. लौकिकातल्या गोष्टीने इतरांना फरक पडतो. तुम्ही आहात तसे आहात. अशी अनेक उदाहरणं, अनेक लीला भगवंताच्या आहेत की भगवंतांनी वेळोवेळी हे दाखवून दिलं आहे की तुम्ही माझ्याशी फक्त प्रेमाची भाषा ठेवा, प्रेम द्या, प्रेम घेऊन जा. बाकी मला काही नको. तुम्हाला काय हवं ते मागू शकता. आणि नाही मागितलं तरी मी देणारच आहे ना. सुदामेने कुठे मागितलं की मला धनसंपत्ती पाहिजे. त्याच्या बायकोची जरूर इच्छा होती की जा मागा जाऊन धन, पण त्यांनी नाही मागितलं. पण भगवंताने दिलंच ना त्याला न मागता. तसं या बाईने काय मागितलं होतं? काही नव्हतं. बाईला तर काहीच माहीत नव्हतं. बाईने फक्त विचार केला की बस इतका छोटा मुलगा, इतका गोजीरवाणा मुलगा मला मूल्य देतोय. त्याच्या या छोट्या मुठीमधून धान्य आणलं आहे. तिला कौतुक वाटलं, प्रेम वाटलं. गरीब बाई होती, पण त्या प्रेमाने तिने फक्त ही फळं दिली, नाही का? म्हणून तर म्हटलं की भगवंताने अशी अनेक लीला केल्या आहेत आणि प्रत्येक लीलेत हे दाखवून दिलं आहे की जे मी बोलतो तसं मी करतो. हा महत्त्वाचा भाग आहे. फक्त मी बोलत नाही, करतो. प्रत्येक गोष्टी भगवंताने केलेल्या आहेत, करून दाखवलेल्या आहेत. आणि प्रत्येक भक्ताचे तो उपयोगी पडतो न सांगता. भगवंताला आपल्या भक्तांची काळजी की माझ्या भक्तांवर संकट येऊ नये, माझ्या भक्तांच्या संकटाचं रक्षण कसं करायचं त्याला काळजी आपल्याला नाही. कारण फक्त प्रेम आणि प्रेम भगवंताचं संपादन करणं हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे माझ्या मते. हे जे संपादन करू शकतात त्यांचं नशीब. म्हणून आपण अध्यात्म हे समजून घेतलं पाहिजे की काय आहे अध्यात्म, काय आहे आपल्याला करायचं, काय केलं म्हणजे काय होतं. हे सगळ्या गोष्टी आपण नीट समजावून घेतल्या पाहिजे. आणि भागवतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या आहेत. खूप सुंदर प्रकारे त्यांनी हे डिस्क्राईब केलं, खूप सुंदर प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हेच सगळं आपल्याला या भागवतामध्ये शिकायचं आहे, जे आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारे भगवंतांनी ही अतिशय सुंदर अशी लीला केली. लीला तर सुंदर केली, परंतु लीला झाल्यावरती इतर गोष्टी होत्याच. हे सुद्धा इतरांच्या दृष्टीने एक महासंकट आलं होतं की महावृक्ष पडला खाली. आणि त्या पडण्याचं कारण कोणालाही समजलं नव्हतं, कारण भगवंतानी पडलं कोणाला मान्य नव्हतं. मग अघटित घडलं परत एकदा. याच्यापूर्वी अनेक अघटित घटना घडल्या, पण कोणी केल्या समजलं नाहीत, किंवा त्या अघटित संकटापासून रक्षण कसं घडलं हेही समजलं नाही. परंतु संकट आली एवढं समजलं. आणि गोकुळवासियांच्या दृष्टीने हे एक संकट होतं, ज्याचं निवारण भगवंतानी केलं होतं न दिसणाऱ्या त्यांच्या दृष्टीने. त्यामुळे त्यांनी आता विचार केला. ते म्हणाले की आता ह्याच्यावर काहीतरी उपाय करावा लागेल. आणि सगळे जे तिथे राहणारे रहिवासी होते, गोप, त्या सर्व गोपांची नंदानी एक सभा बोलवली, आपल्या भाषेत मीटिंग बोलवली. सर्व गोकुळवासी जमा झाले आणि त्यांनी विचारविनिमय करायला सुरुवात केली की आपण काय करायला पाहिजे. या ठिकाणी इतकी संकटं येतात एका मागे एक, काय करायचं. याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी केल्या, पण त्यातून काय फलित निघालं नाही. संकटं येतच जात आहेत, थांबत नाही आहेत. तेव्हा काय करूया. तेव्हा काही वृद्ध जे होते गोप, ते म्हणाले की मला असं वाटतं. एक उपनंद नावाचे तिथे एक गोप होते, अतिशय वयस्कर आणि ज्ञानी होते. ते म्हणाले की मला असं वाटतं की इथे एकामागे एक संकट येत आहेत. अनेक वेळा आपल्या मुलांमध्ये संकट आली होती, अनेक राक्षस आले होते, दैत्य आले होते, अनेक नैसर्गिक आपत्ती पण आल्या. पण सगळ्या वेळेस भगवंताने आपल्याला आणि या मुलांचं रक्षण केलं. आता भगवंत रक्षण करतात हे ठीक आहे, परंतु असं आपण या ठिकाणी किती दिवस थांबायचं. मला असं वाटतं की या भूमीमध्येच दोष आहे. तेव्हा सध्या ह्या ठिकाणी आपण न राहणं बरं. तेव्हा आपण सध्या निदान काही दिवस तरी ही भूमी सोडून देऊया आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊया.
असा विचार जेव्हा त्यांनी मांडला तेव्हा बऱ्याच लोकांना तो विचार पटला. त्यांनी म्हटलं की बरोबर आहे, एकामागे एक संकट आहे, ते थांबत पण नाही आहेत, तेव्हा काहीतरी करायला तर पाहिजे. आणि त्या गोपाने सांगितलं की एक दुसरं वृंदावन नावाची एक जागा आहे. तिथे एक सुंदर असं वन पण आहे, पवित्र पर्वत आहेत, खूप चांगल्या प्रकारच्या वनस्पती आहेत आणि त्यामुळे आपल्या गायींसाठी वगैरे चरायला खूप चारा पण तिथे मिळेल आणि त्याचं काय फार लांब नाही आहे आणि समृद्ध आहे. तेव्हा तिथे जर आपण गेलो तर कदाचित आपली संकटाची मालिका थांबू शकेल. तेव्हा या गोष्टीवर आपण सर्वांनी विचार विनिमय करूया आणि तुमच्याकडे सुद्धा कुठला जर एखादा पर्याय असेल तर सुचवा. सर्व लोकांनी बऱ्यापैकी विचार विनिमय केला की पहिली गोष्ट म्हणजे खरोखर जागा बदलूया का, तर त्याच्यावर जवळपास सगळ्यांचं एकमत झालं की नाही, जागा बदलायलाच पाहिजे, फार संकट येतात. इतकी देवाची प्रार्थना करून सुद्धा संकटाचं निरसन होतं आहे, हे बरोबर आहे, पण संकट थांबत नाही आहे. तेव्हा आपण जागा बदलावी हे ठीकच आहे. सगळ्यांचं एकमत. दुसऱ्या बाबतीत पण एकमत झालं की वृंदावन ही चांगली जागा आहे, तेही ऐकून होते. ते म्हणाले हो, आम्ही पण ऐकलं की वृंदावन खूप चांगली जागा आहे आणि चांगलं वन आहे तिथे, आणि वन चांगलं आहे म्हणलं आपल्याला चांगलं आहे, कारण आपण सर्व जे आहोत ते आपल्याला वनाचीच गरज आहे. चांगलं आहे, वृक्षवल्ली चांगली पाहिजे आणि तिथे आहे असं आम्ही ऐकलं आहे. तेव्हा आपण तिथे जाऊन राहावं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगलीच गोष्ट आहे असं आम्हालाही वाटतं. त्याच्यावरती मग अर्थात नंदाने सांगितलं, नंदालाही हेच वाटलं की आपले जे गोप सांगतात ते बरोबर आहे, तर आपण जागा बदललीच पाहिजे आणि वृंदावनात जाऊन आपण राहिलं तर कदाचित संकटाची मालिका थांबेल. आणि मग सर्वांनी विचार विनिमय करून एक मताने निर्णय घेतला की नाही, आता ही जागा जी आहे ती आपल्याला बदलायची आहे. इथून आता आपण निघून जाऊया. गोकुळ जे आहे, ह्या गोकुळाचा आता आपण सध्या तरी त्याग करूया काही दिवस आणि आपण वृंदावनामध्ये जाऊन राहूया. कदाचित ही जी मालिका संकटाची आहे ती खंडित होईल. सर्वांनी एक मताने त्याला होकार दिला आणि सर्वांचं एक मत झालं आणि मग सर्वांनी निर्णय घेतला की आता ही जागा बदलायची आणि ही जागा बदलून आपण वृंदावनामध्ये जायचं. ह्याच्या पुढे आपली राहण्याची जागा वृंदावन हीच असेल. आणि अशा प्रकारे त्याने हा निर्णय घेतला की आता आपल्याला ही जागा सोडायची आहे. आणि मग त्या प्रकारे त्यांनी सगळं सामान आपलं भरायला सुरुवात केली. जागा कायमची बदलायची असं म्हणायला हरकत नाही. सर्व सामान त्यांनी घेतलं, सर्व काही आपल्या वेगवेगळ्या शकट्यांवरती किंवा छकड्यांवर लादलं. त्यांचं गोधन भरपूर होतं, ते गोधन सगळं बरोबर घेतलं. सर्व स्त्रिया होत्या, सर्व मुलं होती, सगळ्यांना गोळा केलं आणि एक मुहूर्त बघितला चांगला आणि म्हणाले की आता आपण इथून ही जागा सोडून अर्थात वृंदावनामध्ये जाऊया. आणि अशा प्रकारे त्यांनी असा निर्णय घेतला आणि एक चांगला दिवस त्यांनी शोधला आणि त्या दिवशी यांनी या भूमीचा त्याग केला. अशा प्रकारे गोकुळाचा त्याग त्यांनी केला आणि वृंदावनात ते जायला निघाले. आणि त्यानंतर अर्थात पुढे काय घडलं, वृंदावनात ते कसे पोचले आणि वृंदावनात काय काय घडलं, संकटाची मालिका आली का नाही आली, खरोखर खंडित झाली का नाही झाली, हा सगळा भाग अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 107 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ.